आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस यातील बीमच्या रिलेटेड काहीतरी छोट्या कन्सेप्ट आहेत त्या या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे बीमच्या रिॲक्शन कशा फाइंड आउट करायच्या त्यावर आधारित 4 न्यूमेरिकल आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर का हे 4 न्यूमेरिकल जर का तुम्हाला समजले तर या बीमच्या रिलेटेड कोणताही न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. एक्झामला आपल्याला 4 to 6 मार्कला हमखास यावरती एक न्यूमेरिकल विचारले जातात. कमीत कमी एक, जास्तीत जास्त 2 न्यूमेरिकल आपल्याला विचारले जातात. म्हणजेच जर का हा व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि समजावून घेतला तर आपल्याला एक्झामला मिनिमम 8 to 12 मार्क फिक्स होणार आहेत. तर सर्वात पहिल्यांदा बघा, टाइप्स ऑफ सपोर्ट. कोणकोणत्या टाइपचे सपोर्ट असतात बीमचे. बीम म्हणजे काय असतो, जर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलं असेल तर असा काहीतरी कॉलम असतो आणि जो हॉरिझॉन्टल असतो त्याला आपण काय म्हणत असतो, बीम म्हणत असतो. कॉलम म्हणजे हा सपोज ग्राउंड आहे, ग्राउंडवरती आपण काय करत असतो, कॉलम उभारत असतो आणि कॉलम वरती जो हॉरिझॉन्टल सेक्शन असतो त्यालाच काय म्हणतो आपण, बीम असं म्हणत असतो. मग आता या बीमचे कोणकोणत्या टाइपचे सपोर्ट आहेत, तर पहिला आहे फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट म्हणजे काय, त्याची एक एंड कसं असतं, फिक्स असतं आणि दुसरं कसं असतं, ओपन असतं. त्याला आपण काय म्हणतो, फिक्स सपोर्ट. फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये जो छज्जा असतो सामान ठेवण्यासाठी आपल्याला असते बघा, तो काय असतो, इकडे वॉलला फिक्स असतो आणि इकडचं एंड कसं असतं, फ्री असतं. तोच म्हणजे काय, फिक्स्ड सपोर्ट. नेक्स्ट बघा, सिंपल सपोर्ट. सिंपल सपोर्ट म्हणजे काय असतं, हा बीम आहे, बीमला 2 कॉलम आपण काय करत असतो, सपोर्ट देत असतो. म्हणजे हा एक कॉलम, हा एक कॉलम, अशा प्रकारे काय करतो, बीमला सपोर्ट करतो. हा झाला सिंपल सपोर्ट. सिंपल सपोर्ट मध्ये काय केलंय, स्टार्टिंगचा पॉईंट आणि एंडिंगच्या पॉईंटला 2 सपोर्ट लावले. किंवा अशा प्रकारे सुद्धा आपला सिंपल सपोर्ट असू शकतो. म्हणजेच काय, इथे एक कॉलम उभा करायचा, इथे एक कॉलम उभा करायचा आणि हा पार्ट कसा करायचा, ओपन मध्ये ठेवायचा. अशा प्रकारे सुद्धा आपण काय करू शकतो, सिंपल सपोर्ट देऊ शकतो. नेक्स्ट बघा, हिंजड सपोर्ट. हिंजड सपोर्ट म्हणजे काय, यावरती 2 रिॲक्शन ऍक्ट होत असतात. एक असते व्हर्टिकल रिॲक्शन आणि एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन. हे कशावर डिपेंड असतं, या बीमच्या रिॲक्शनला बॅलन्स करण्यासाठी. जर का इकडे इन्क्लाइन फोर्स असेल तर आपण काय करू शकतो, इथं इन्क्लाइन फोर्स अप्लाय करू शकतो. म्हणजे इथं आपण हॉरिझॉन्टल सुद्धा फोर्स घेऊ शकतो आणि व्हर्टिकल फोर्स सुद्धा घेऊ शकतो. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना या गोष्टी लक्षात येतील. रोलर सपोर्ट मध्ये कसं असतं, इथं रोलर्स असतात आणि यावरती फक्त एकच नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होत असते. ती कशी असते, हा जो काही पॉईंट आहे त्याच्यासोबत कशी असते, नॉर्मल असते. 90 डिग्री मध्ये रिॲक्शन ऍक्ट होत असते. यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची कोणती, हिंज सपोर्ट असेल याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही रिॲक्शन ऍक्ट होऊ शकतात. आणि जो काही रोलर सपोर्ट आहे त्याला फक्त कसं असतं, व्हर्टिकल रिॲक्शन ऍक्ट होत असते. नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ बीम. पहिला आहे सिम्पली सपोर्टेड बीम. इथं आपण बघितलेला आहे, हा कॉलम आणि त्यावरती काय असणार आहे, बीम असणार. हा झाला सिम्पली सपोर्टेड बीम. त्याची लेंथ किती असणार आहे, एल. एल म्हणजेच काय असतं, स्पॅन. आणि हा काय, बीम. मग इथं ए पॉईंट, इथं बी पॉईंट. इथं जी रिॲक्शन ऍक्ट होणार ती आर ए, इथं जी रिॲक्शन ऍक्ट होणार ती आर बी. नेक्स्ट बघा, ओव्हरहँगिंग बीम म्हणजेच काय होणार आहे, 2 रिॲक्शन असणार आणि थोडा पार्ट कसा असणार आहे, बाहेरच्या साईडला विदाऊट सपोर्ट कसा असणार आहे, हँग होत असणार. इथे एक नॉर्मल रिॲक्शन आहे, इथे एक नॉर्मल रिॲक्शन आहे आणि हा जो काही L2 चा सेक्शन आहे तो कसा आहे, ओव्हरहँगिंग केलेला आहे. किंवा असं सुद्धा असू शकतं, इथं आपली नॉर्मल रिॲक्शन, इथं नॉर्मल रिॲक्शन, इकडं ओव्हरहँग आणि इकडं ओव्हरहँग, अशा प्रकारे ओव्हरहँग बीम असू शकतो. नेक्स्ट बघा, कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय असतं, एक एंड फिक्स असतो आणि दुसरा एंड कसा असतो, फ्री असतो. त्याला आपण काय म्हणतो, कॅन्टिलिव्हर बीम. नेक्स्ट बघा, कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम म्हणजे काय, 2 पेक्षा जास्त जर का सपोर्ट त्याला लावले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस बीम. आता इथं बघा, हा सिम्पली सपोर्टेड आहे, हा कसा आहे, हिंजड किंवा पिन, याला पिन सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि हा कोणता आहे, रोलर. म्हणजे इथं 3 सपोर्ट रिॲक्शन आपण लावलेले आहेत. अशा टाईपला आपण काय म्हणायचं, कंटिन्युअस बीम. 2 पेक्षा जास्त ज्यावेळी आपण सपोर्ट रिॲक्शन लावतो त्यावेळी काय म्हणायचं, कंटिन्युअस बीम. नेक्स्ट बघा, फिक्स्ड बीम. म्हणजे ह्या साईडला सुद्धा फिक्स करायचं, ह्या साईडला सुद्धा फिक्स करायचं, याला काय म्हणायचं, फिक्स्ड बीम. त्यानंतर टाइप्स ऑफ लोड. म्हणजे जो काय आपला बीम आहे यावरती कोणकोणत्या प्रकारचे लोड ऍक्ट होऊ शकतात ते म्हणजेच काय, टाइप्स ऑफ लोड. पहिला कोणता आहे, व्हर्टिकल आणि इन्क्लाइन. जो काही बीम आहे त्यावरती व्हर्टिकली लोड सुद्धा ऍक्ट होऊ शकतो किंवा इन्क्लाइन लोड सुद्धा काय करू शकतो, आपण ऍक्ट करू शकतो. आता या फ्लोअरवरती आपण उभा आहे म्हणजे आपलं काय झालं, व्हर्टिकली लोड ऍक्ट झालेला आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, व्हर्टिकली पॉइंट लोड. म्हणजे एका पॉइंट वरती जो लोड ऍक्ट होतो त्याला आपण काय म्हणणार, पॉइंट लोड. जसं की आता आपण ह्या फ्लोअरवरती उभा आहे म्हणजे या फ्लोअरवरती आपला काय झाला, तो पॉइंट लोड. नेक्स्ट बघा, इन्क्लाइन म्हणजे काय, काहीतरी सर्टन अँगल सोबत तो काय होणार आहे, बीमवरती लोड ऍक्ट होणार आहे. नेक्स्ट बघा, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड. म्हणजेच युडीएल त्याला म्हणत असतो. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजेच काय, संपूर्ण हा जो काही बीम आहे ह्या संपूर्ण बीमवरती काय होणार आहे, आपला लोड ऍक्ट होणार आहे. त्याला आपण काय म्हणणार, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड.
आता जर का आपल्याला एक्झाम्पल मध्ये युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड दिलेला असेल तर त्याचं सर्वात पहिली स्टेप काय करायची, पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं. मग पॉईंट लोड मध्ये कसं करायचं, हा जो काही युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड आहे त्याचं आपल्याला न्यूटन पर मीटर किंवा किलो न्यूटन पर मीटर किंवा एमएम असं दिलेलं असतं. तर हा जो काही फोर्स आहे हा फोर्स इंटू डिस्टन्स, किती डिस्टन्स वरती तो पसरलेला आहे तो डिस्टन्स, या दोघांचा जर का आपण प्रोडक्ट केला तर तो प्रोडक्ट म्हणजेच काय असतो, पॉईंट लोड. म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पहिली स्टेप काय करायची, जो काय आपल्याला युडीएल दिलेला आहे त्याचं काय करायचं, पॉईंट लोड मध्ये काय करायचं, कन्व्हर्ट करायचं. आणि हा कुठे ऍक्ट होणार, तर बरोबर सेंटरला. जर का हा टोटल लेंथ एल असेल तर L/2 आणि L/2 वरती काय होणार, आपला पॉईंट लोड ऍक्ट होणार. न्यूमरिकल सॉल्व्ह करताना ही गोष्ट तुमच्या चांगली लक्षात येईल. तर आपल्याला एक्झामला सिम्पली सपोर्टेड बीम, ओव्हर हँगिंग बीम या दोन टाईपवरील न्यूमरिकल विचारले जातात. 4 to 6 मार्कला हमखास विचारतात. तर आता सिंपल सपोर्टेड बीम आणि ओव्हर हँगिंग बीम यावर आधारित न्यूमरिकल पाहण्याचा प्रयत्न करूया. तर न्यूमरिकल नंबर 1 पाहूया. फ्रॉम फॉलोइंग फिगर फाइंड द सपोर्ट रिएक्शन फॉर गिवन सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे एक सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे आणि त्याची आपल्याला सपोर्ट रिएक्शन म्हणजे ही रिएक्शन आणि ही रिएक्शन फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. या पॉईंटला आपण ए नाव देऊया, या पॉईंटला बी नाव देऊया. म्हणजेच आर ए आणि आर बी आपल्याला काय सांगितले, त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता यामध्ये काय काय दिलेलं बघा, हे आर ए सपोर्ट रिएक्शन, आर बी सपोर्ट रिएक्शन. याच्या व्यतिरिक्त अजून काय दिले, हा काय पॉईंट लोड 60 किलोन्यूटन दिलेला आहे. सिमिलरली 40 किलोन्यूटन हा सुद्धा पॉईंट लोड आहे. आणि इथं काय दिलेलं आपल्याला, युडीएल दिलेला आहे. मग आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करताना काय करत असतो, हा जो काही युडीएल आहे त्या युडीएलचं सुद्धा काय करतो, पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्ट करतो. आणि मग सर्व पॉईंट लोड मध्ये आल्यानंतर काय करतो, आर ए आणि आरबी रिएक्शन फाइंड आउट करत असतो. मग आता सेम काय करूया, इथं फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. हा फोर्स कोणता असणार आहे, आर ए. हा फोर्स कोणता असणार आहे, आर बी. हा पॉईंट लोड 2 मीटर वरती असणार आहे. किती आहे तो, 60 किलो न्यूटन. सिमिलरली हा बघा 40 किलो न्यूटन. आता हा युडीएल आहे, युडीएलचं पॉईंट लोड मध्ये कसं करत असतो, ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इंटू किती डिस्टन्स वरती तो डिस्ट्रीब्युट झालेला आहे, तो डिस्टन्स किती, 5 मीटर. म्हणजे 16 इंटू 5, 16 इंटू 5. 16 इंटू 5 काय झालं, या पॉईंट लोड झाला. आणि हा पॉईंट लोड कुठे ऍक्ट होणार, तर टोटल डिस्टन्सच्या हाफ. म्हणजे जर का हा 5 असेल तर 5च्या हाफ किती येणार, 2.5. म्हणजेच बरोबर इथून याच्या बरोबर सेंटरला काय होणार, हा पॉईंट लोड ऍक्ट होणार. किती असणार आहे तो, 16 इंटू 5. युनिट काय असणार आहे, किलो न्यूटन. आणि कुठे ऍक्ट होणार, बरोबर याच्या सेंटरला. म्हणजे जर का टोटल 5 डिस्टन्स असेल तर 5 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती येणार आहे, 2.5. 2.5 डिस्टन्स कसं आहे, मीटर मध्ये. म्हणजे हा मीटर, हा मीटर. सिमिलरली हा किती असणार आहे, 3 मीटर. आणि हा किती आहे, 2 मीटर. म्हणजेच काय केलं, सर्व फोर्स आपण इथं काय केलं, पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहेत. आपल्याला युडीएल दिलेला होता, युडीएलचं सुद्धा काय केलं, पॉईंट लोड मध्ये केलं. कसं केलं, हा युडीएल इंटू किती डिस्टन्स वरती तो डिस्ट्रीब्युट झाला. म्हणजे 16 इंटू 5. जे काय आन्सर येणार ते काय असणार आहे, आपला हा पॉईंट लोड असणार. आणि कुठे ऍक्ट होणार, जेवढं डिस्टन्स आहे त्याच्या हाफ वरती काय होत असतो, ऍक्ट होत असतो. म्हणजे टोटल 5 हाफ 2.5, 2.5 बरोबर सेंटरला काय झालं, आपला युडीएल ऍक्ट झाला. आता काय करायचं, आर ए आणि आरबी रिएक्शन फाइंड आउट करायची. आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं, जे काही डाऊनवर्ड फोर्स आहेत इज इक्वल टू काय करायचं, अपवर्ड फोर्स लिहायची. म्हणजेच काय, टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. आता काय करूया, अपवर्ड जे फोर्स आहेत ते या साईडला लिहूया, डाऊनवर्ड फोर्स आहेत ते त्या साईडला. मग आता अपवर्ड बघा, आर ए प्लस सर्वांची ऍडिशन करायची. अजून कोणता आहे, आरबी वरती चालला. अपवर्ड जाणारे दोनच फोर्स आहेत. आता डाऊनवर्ड बघा, इथं बघा 1 2 3 3 फोर्सेस आहेत. इथं घेऊया, कोणकोणते आहेत, 60 किलो न्यूटन प्लस 40 किलो न्यूटन प्लस 16 इंटू 5 किती येणार, 16 इंटू 5 80. म्हणजेच आता काय करूया, सर्व फोर्सेसची ऍडिशन करूया. म्हणजेच काय होणार, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 60 40 80 यांची ऍडिशन. 60 प्लस 40 प्लस 80 किती आन्सर आला आपलं, 180. हे कसं आहे, इक्वेशन फॉर्म मध्ये. याला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट काय करायची, मोमेंट ऍट पॉईंट ए घ्यायची. जिथे आपल्याला रिएक्शन फाइंड आउट करायला सांगितलंय त्या पॉईंटला काय करायची, मोमेंट घ्यायची. इथं घेऊ शकतो किंवा इथं घेऊ शकतो. जर का इथं मोमेंट घेतली तर आर इंटू काय होणार, परपेंडिक्युलर मोमेंट. म्हणजे आपण बघितले मोमेंट म्हणजे काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग जर का इथं मोमेंट घेतली तर काय होणार, आर इंटू 0 म्हणजे ही व्हॅल्यू 0 येणार. म्हणजे आपण आरबीची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो.
जर का आपण इथं मोमेंट घेतली तर काय होणार, आरबी इंटू 0 म्हणजे ही व्हॅल्यू 0 येणार, म्हणजे आर एची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आपण काय करूया, ऍट पॉईंट ए ला मोमेंट घेऊया, म्हणजेच काय समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू काय करूया 0 घेऊया. मग आता काय करायचं, क्लॉकवाईज मोमेंट एका साईडला लिहायची, अँटी क्लॉकवाईज मोमेंट एका साईडला लिहायची. मग बघा क्लॉकवाईज मोमेंट इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज मोमेंट. मोमेंट म्हणजेच काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे आता काय करायचं, ऍट पॉईंट ए ला सर्व फोर्सची काय घ्यायची, मोमेंट घ्यायची. मग आता पहिला फोर्स बघा हा 16 न्यूटन, ह्या ए पॉईंट कडे कसं येणार, ह्या डायरेक्शन येणार. ही डायरेक्शन म्हणजे घड्याळ्याच्या डायरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज म्हणजे ह्या साईडला घ्यायचं. स्टार्टिंगला घेऊया 16 टू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार, ह्या 60 ला ए पर्यंत यायला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, 2 मीटर, म्हणजेच 60 इंटू 2. सर्वांची ऍडिशन करायची. नेक्स्ट फोर्स कोणता आहे, 40 इंटू, जर या 40 ला ए पर्यंत यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, हे 3 आणि हे 2, 3 प्लस 2 5 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, म्हणजेच 40 इंटू 5. नेक्स्ट बघा 16 इंटू 5 किती, 80 किलोमीटर. जर का 80 किलोमीटरला ए पर्यंत यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, हा 2.5 प्लस 3 प्लस 2, 2 प्लस 3 5, 5 प्लस 2 किती होणार 7 आणि 7.5, म्हणजेच किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल 7.5 इंटू फोर्स किती आहे 80 किलोमीटर. हा येताना कसा येणार, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने येणार. हा सुद्धा कसा येणार आहे, क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने. हा सुद्धा इकडे कसा येणार आहे, क्लॉकवाईज. म्हणजे हे सर्व कसे आहेत, मोमेंट क्लॉकवाईज आहेत, म्हणून काय केलं आपण इथं क्लॉकवाईज मध्ये घेतलेले आहेत. इज इक्वल टू, आता काय करूया, अँटी क्लॉकवाईज मोमेंट घेऊया. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध डायरेक्शन. हा आरबी कसा येणार आहे, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज इकडे लिहूया, आरबी फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय, मोमेंट. मग फोर्स किती आहे, आरबी. आणि जर का याला ए पर्यंत यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, तर हे टोटल 5 आहे, इथून ते हे 5, 2.5 प्लस 2.5 5 मीटर प्लस 3 मीटर प्लस 2 मीटर किती झालं, इथून ते 5 प्लस 3 8, 8 प्लस 2 10, म्हणजेच आरबी इंटू 10. आता काय करूया, कॅल्क्युलेट करूया. ही सर्व व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट करू शकतो. करूया ब्रॅकेटमध्ये 60 इंटू 2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 40 इंटू 5 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 7.5 इंटू 80 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आहे आपलं 920 इज इक्वल टू काय असणार आहे, आरबी इंटू 10. हा इकडे काय आहे, इंटू इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार, म्हणजेच काय होणार बघा, आरबी इज इक्वल टू काय होणार 920 डिवायडेड बाय 10. 0 0 गेट कॅन्सल, आन्सर किती येणार आपलं 92. कसे आहेत फोर्स आपल्या इथं किलोमीटर मध्ये, येणार आन्सर कसं असणार आहे, किलो न्यूटन. सिमिलरली आता आरबी फाइंड आउट केलंय, आता काय करूया, आर ए फाइंड आउट करूया. आरबीची व्हॅल्यू तर माहित आहे, जर का आपण ही आलेली आरबीची व्हॅल्यू इथं पुट केली तर काय भेटणार आहे आपल्याला, आर ए. मग काय होणार आहे, पुट व्हॅल्यू ऑफ आरबी इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आलेली आरबीची व्हॅल्यू काय करूया, पुट करूया आणि आर ए फाइंड आउट करूया. इक्वेशन नंबर 1 काय, आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 180. व्हॅल्यू पुट करूया, आर ए प्लस आरबीची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आहे 92 इज इक्वल टू 180. हा इकडे प्लस आहे, तिकडे पाठवल्यानंतर काय होणार, मायनस होणार, म्हणजेच आर ए इज इक्वल टू 180 मायनस 92. किती आन्सर येणार, रिॲक्शन ऍट पॉईंट ए 180 मायनस 92 इथे आलं 88. आन्सर काय असणार आहे, सर्व फोर्स किलोमीटर मध्ये असल्यामुळे आन्सर किलो न्यूटन. म्हणजेच न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे आर ए आणि आरबी आपण इथं काय केलेलं आहे, फाइंड आउट केलेलं आहे. तर आता दुसरा न्यूमरिकल काय दिलेला आहे, अ बीम ए बी सी इज हिंज्ड ऍट ए अँड प्लेस ऑन रोलर ऍट बी सच दॅट ए बी इज इक्वल टू अँड ओव्हरहँग बी सी इज इक्वल टू. डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजेच काय एक बीम आहे ए बी सी, हिंज ऍट ए म्हणजे ए पॉइंटला तो काय हिंज सपोर्ट आहे. हिंज सपोर्ट आपण मागाशी बघितलेला आहे, कशा प्रकारे असतो, अशा प्रकारे हिंज सपोर्ट असतो पॉईंट ए ला. त्याचप्रमाणे काय सांगितलंय, रोलर ऍट बी, आणि जो काही बी पॉईंट आहे तिथं काय आहे, रोलर सपोर्ट दिलेला आहे, आणि ए बीचं डिस्टन्स किती दिलंय 6 मीटर. म्हणजे ए ला हिंजड आणि बी ला कोणता दिलेला आहे, रोलर सपोर्ट आपल्याला इथं दिलेला आहे. आणि या दोघातील डिस्टन्स किती सांगितले आपल्याला 6 मीटर. अँड अँड ओव्हरहँग बी सी इज इक्वल टू 2 मीटर, म्हणजे राहिलेला हा बी पॉईंट असणार, हा पॉईंट कोणता असणार सी. ह्या दोघातील डिस्टन्स जो
ते काय ओव्हरहँग दिलेलं आहे, किती दिलं आहे आपल्याला 2 मीटर डिस्टन्स, म्हणजे इथून ते डिस्टन्स किती दिलं आहे आपल्याला 2 मीटर. म्हणजेच ए वरती काय हिंज सपोर्ट सांगितलाय, बी वरती काय सांगितलंय आपल्याला रोलर सपोर्ट सांगितलाय. या दोघातील डिस्टन्स किती दिलंय ए बी 6 मीटर आणि जो ओव्हरहँग आहे तो किती 2 मीटर डिस्टन्स दिलेला आहे. म्हणजेच ए बी सी हा काय झाला आपला बीम इथं ड्रॉ केलेला आहे. द बीम कॅरीज अ युडीएल 1.8 मेगा न्यूटन ओव्हर इट्स एंटायर लेंथ. आपल्याला युडीएल सुद्धा दिलेला आहे, किती दिलेला आहे तो 1.8 मेगा न्यूटन पर मीटर. आणि कुठे सांगितलंय एंटायर लेंथ, जेवढी काय टोटल लेंथ आहे त्या संपूर्ण लेंथ वरती काय सांगितलंय त्यांनी आपल्याला युडीएल डिस्ट्रीब्युट होतोय असं सांगितलेलं आहे. मग आपण इथे युडीएल ड्रॉ केलं आणि त्याचं आपल्याला किती दिलेलं व्हॅल्यू 1.8 मेगा न्यूटन पर मीटर. टोटल लेंथ किती असणार आहे मग फाइंड आउट करूया. हा 6 आणि हा 2 म्हणजे किती असणार आहे 8 मीटर वरती काय असणार आहे आपला युडीएल ऍक्ट होणार आहे. नेक्स्ट काय सांगितलंय डाऊनवर्ड पॉइंट लोड. डाऊनवर्ड पॉइंट लोड दिलेले आहेत आपल्याला 10 मेगा न्यूटन अँड 5 मेगा न्यूटन. दोन पॉइंट लोड दिलेले आहेत 10 मेगा न्यूटन 5 मेगा न्यूटन. कुठे ऍक्ट होत आहेत ऍट पॉइंट सी. जो काय पॉइंट सी आहे तिथं काय होणार पहिली व्हॅल्यू 10 मेगा न्यूटन ऍक्ट होणार. इथं काय असणार आहे 10 मेगा न्यूटन. अँड ऍट द सेंटर ऑफ ए बी रिस्पेक्टिव्ह. आणि जो दुसरा कोणता आहे 5 मेगा न्यूटन तो कुठे ऍक्ट होतोय ए बीच्या सेंटर. म्हणजे हा ए हा बी किती मीटर आहे 6 मीटर. ह्याच्या बरोबर सेंटरला म्हणजे 3 मीटर वरती काय असणार आहे आपला दुसरा फोर्स 5 मेगा न्यूटन ऍक्ट होणार. युजिंग अनालिटिकल मेथड फाइंड सपोर्ट रिएक्शन. म्हणजेच आपल्याला सपोर्ट रिएक्शन आर ए आणि आर बी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आता इथं काय जी काही डायग्राम आहे याचं आपण काय करायचं एफबीडी मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे फ्री बॉडी डायग्राम म्हणजे फक्त काय आलं पाहिजे यामध्ये फक्त पॉइंट लोड आले पाहिजेत. मग बघा इथं कोणती रिएक्शन असणार आहे आर ए. इथं कोणती रिएक्शन असणार आहे आर बी. हे झालं पॉइंट लोड मध्ये. नेक्स्ट बघा हा पॉइंट लोड इथं बरोबर सेंटरला दिलाय. ह्याच्या बरोबर सेंटरला काय असणार आहे आपला 5 मेगा न्यूटन हा फोर्स असणार आहे. नेक्स्ट बघा इथं 10 मेगा न्यूटन पॉइंट लोड दिलेला आहे. सर्व पॉइंट लोड फक्त घ्यायचे. युडीएल जरी असेल तर युडीएलचा पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं आणि सर्व पॉइंट लोड फाइंड आउट केल्यानंतर मगच आपण आन्सर फाइंड आउट करायला सुरुवात करायची. आता 5 मेगा न्यूटन दिलेलं आहे 10 मेगा न्यूटन दिलेलं आहे. नेक्स्ट कोणता राहतो युडीएल. युडीएल किती आहे 1.8 आणि किती लेंथ वरती तो डिस्ट्रीब्युट होतो तर टोटल 6 + 2 8 मीटर वरती तो डिस्ट्रीब्युट होतो. मग आपला जो काही फोर्स येणार तो किती असणार आहे फोर्स इंटू त्याचं डिस्टन्स. फोर्स किती आहे 1.8 आणि डिस्टन्स किती असणार आहे 8 मीटर. म्हणजे 1.8 इंटू 8 एवढा काय असणार आपला युडीएलचा लोड असणार. परंतु तो कुठे ऍक्ट होणार त्याची जी काही टोटल लेंथ आहे त्याच्या हाफ वरती. म्हणजे टोटल लेंथ जर काही 8 असेल तर 8च्या हाफ काय असणार आहे 4. म्हणजेच इथं काय होणार तो आपला जो काही पॉइंट लोड आहे तो ऍक्ट होणार. डिस्टन्स किती असणार आहे इथून हे 4 मीटर आणि इकडून हे 4 मीटर वरती आपला काय असणार आहे युडीएल ऍक्ट होणार. किती असणार 1.8 इंटू 8. म्हणजेच टोटल पॉइंट लोड किती झाला 5 मेगा न्यूटन. हा दुसरा 1.8 इंटू 8 आणि तिसरा 10 मेगा न्यूटन. म्हणजेच टोटल किती लोड झाले तर बघा पॉइंट लोड 5 मेगा न्यूटन किती वरती ऍक्ट असणार आहे इथून ते डिस्टन्स बरोबर टोटल 6 असेल तर हाफ सांगितले. म्हणजे हा 3 मीटर वरती इथून हा ऍक्ट असणार. इथून हे डिस्टन्स सुद्धा किती असणार आहे 3 मीटर असणार आहे. नेक्स्ट बघा हा किती वरती ऍक्ट असणार आहे इथून 4 मीटर. इकडे सुद्धा काय असणार आहे 4 मीटर आणि हा कुठं असणार आहे ऍट पॉइंट सी. हा ऍट पॉइंट बी आणि ऍट पॉइंट डी. इथं आपण काय केलंय युडीएलचं सुद्धा पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता या डायग्राम मध्ये काय सर्व पॉइंट लोड मध्ये घेतलेले आहेत. आता काय करूया कॅल्क्युलेशन करूया. काय असतं टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल्स टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. ह्यांचे काय करूया ऍडिशन करूया. टोटल अपवर्ड फोर्स कोणते आहेत बघा आर ए आर बी. हे दोनच अपवर्ड आहेत म्हणून काय करायचं आर ए प्लस आर बी इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स कोणकोणते आहेत 5 डाऊनवर्ड 1.8 इंटू 8 सुद्धा डाऊनवर्ड 10 सुद्धा डाऊनवर्ड. म्हणजेच काय करायचं 5 प्लस 1.8 इंटू 8 प्लस 10. हे जे काही डाऊनवर्ड फोर्स आहेत 1 2 3 या ठिकाणची काय करायची ऍडिशन करायची. करूया म्हणजे काय होणार आर ए प्लस आर बी इज इक्वल्स टू 5 प्लस ब्रॅकेटमध्ये 1.8 इंटू 8 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 10. किती आन्सर आलं 29.5
4. ह्याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट काय करत असतो, मोमेंट ऍट पॉईंट कुठे घेत असतो, जिथं आपल्याला सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करायचे तिथं आपण काय करत असतो, मोमेंट घेत असतो. मग आता आपल्याला आर ए आणि आरबी फाइंड आउट करायचं आहे. मग ऍट पॉईंट ए किंवा ऍट पॉईंट बी आपण काय करू शकतो, मोमेंट घेऊ शकतो. मोमेंट म्हणजेच काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता काय करूया, ऍट पॉईंट ए ला मोमेंट घेऊया. बी ला घेतलं तरी चालतं, ए ला घेतलं तरी चालतं. जिथं आपण मोमेंट घेतो त्याची व्हॅल्यू काय असणार, 0 येणार. कारण परपेंडिक्युलर तिथं डिस्टन्स कसं असतं, 0 असतं. म्हणजे आर ए इंटू 0 0 येणार. जर काही इतर मोमेंट घेतली आपण, मोमेंट ऍट पॉईंट बी, तर काय होणार, आरबी इंटू 0 0 येणार. जिथं आपल्याला मोमेंट घ्यायची तिथलं काय व्हॅल्यू येणार, 0 येणार. आता मोमेंट ऍट पॉईंट ए घेऊया. म्हणजेच काय होणार, समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू 0. म्हणजेच काय करूया इथं, क्लॉकवाईज मोमेंट इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज मोमेंट. मोमेंट म्हणजेच काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ आपलं ज्या डायरेक्शनला फिरतं ती म्हणजे क्लॉकवाईज. मग आता ऍट पॉईंट ए ला मोमेंट घ्यायचे, हा फोर्स कसा येणार आहे, इकडं ह्या डायरेक्शन येणार म्हणजे घड्याळाच्या दिशेने, म्हणजे हा झाला क्लॉकवाईज. हा फोर्स इकडे कसा येणार, ह्या डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज. सिमिलरली बघा, हा कसा येतोय, घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज. राहिलेला हा फोर्स कसा येतोय, असा येतो, असं म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध डायरेक्शन म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा कसा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. मग सध्या क्लॉकवाईजचे सर्व घेऊया. क्लॉकवाईज क्लॉकवाईज क्लॉकवाईज, मग फोर्स किती आहे, 5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. या 5 ला ए पर्यंत यायला लागणारा डिस्टन्स किती ट्रॅव्हल करावं लागेल, 3 मीटर. म्हणजेच 3 प्लस नेक्स्ट 4 कोणता आहे, 1.8 इंटू 8. कॅल्क्युलेट करूया, 1.8 इंटू 8 किती आन्सर आला आपलं, 14.4 इंटू. जर का या फोर्सला या एकडे यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, इथून ते हे डिस्टन्स ते आपण इथं बघितलेलं आहे, किती येतो, 4 मीटर. म्हणजेच 4 प्लस नेक्स्ट 4 कोणता आहे, 10 इंटू या 10 ला एकडे येण्यासाठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, हा 4 आणि हा 4 म्हणजेच 8 इज इक्वल टू. आता काय करायचं, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज एकच फोर्स आहे कोणता, आरबी इंटू आरबी ला एकडे येण्यासाठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, तर इथून ते हे डिस्टन्स म्हणजे इथून हे 3, इथून हे 3, 3 प्लस 3 6. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 5 इंटू 3 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 14.4 इंटू 4 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस थर्ड ब्रॅकेटमध्ये 10 इंटू 8 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू. किती आन्सर आला आपलं, 152.6 इज इक्वल टू आर बी इंटू 6. हा 6 इकडे काय इंटू आहे, इकडे पाठवून डिवाइड होणार. म्हणजेच काय होणार, आर बी इज इक्वल टू 152.6 डिवायडेड बाय 6. कॅल्क्युलेट करूया. 152.6 डिवायडेड बाय 6 किती आन्सर आला आपलं, 25.4333. युनिट काय असणार, सर्व फोर्सेस इथं आपल्याला कसे दिले, मेगा न्यूटन मध्ये. येणार आन्सर कसं असणार आहे, मेगा न्यूटन. इथं आरबीची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. ही आरबीची व्हॅल्यू जर काही इथं पुट केली तर आपण आर एची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच पुट आरबी इन इक्वेशन 1. पुट करूया. इक्वेशन नंबर 1 काय आहे, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 29.4. आर ए ॲज इट इज प्लस आरबीची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली किती आहे, 25.433 इज इक्वल टू 29.4. इकडे काय व्हॅल्यू प्लस आहे, इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार. म्हणजेच आर ए इज इक्वल टू 29.4 मायनस 25.433. आर एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 29.4 मायनस 25.433 किती आन्सर आला आपलं, 3.967. युनिट काय असणार आहे, सर्व व्हॅल्यू तर मेगा न्यूटन मध्ये, त्यामुळे येणार आन्सर कसं असणार आहे, मेगा न्यूटन. म्हणजेच न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे सपोर्ट रिएक्शन ऍट पॉईंट ए, ऍट पॉईंट बी, ऍट पॉईंट बी, ऍट पॉईंट ए, दोन्ही व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेल्या आहेत. नेक्स्ट न्यूमेरिकल बघा, कॅल्क्युलेट द रिएक्शन ऑफ बीम लोड रिएक्शन इन फिगर. जे काय आपल्याला डायग्राम दिलेलं आहे त्या डायग्राम मधील रिएक्शन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. म्हणजेच रिएक्शन ऍट पॉईंट ए, रिएक्शन ऍट पॉईंट बी, या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. आता या डायग्राम मध्ये सर्व पॉईंट लोड दिले आहेत. जर का आपल्याला युडीएल दिलं असतं तर काय केलं असतं, युडीएलचं पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट केलं असतं. परंतु सध्या काय केलं, आपल्याला डायरेक्ट पॉईंट लोड दिलेला आहे. त्यामुळे काय करूया, डायरेक्ट आन्सर सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. मग आता सर्वात पहिली स्टेप काय करत असतो, अपवर्ड जाणारे फोर्स त्यांची ऍडिशन इज इक्वल टू डाऊनवर येणारे फोर्स त्यांची ऍडिशन करत असतो. मग आता इथे लिहूया, अपवर्ड टोटल अपवर्ड फोर्स
इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. ऍडिशन करूया. अपवर्ड जाणारे फोर्स कोणते आहेत? हा आर ए आणि हा आर बी. याच्या व्यतिरिक्त कोणते आहेत त्या नाहीत. म्हणजे दोघांचे ऍडिशन करूया. आर ए प्लस आर बी इज इक्वल टू डाऊनवर्ड येणारे फोर्स बघा. हा कोणता आहे? 60 न्यूटन. कसा आहे? डाऊनवर्ड येतो म्हणजेच 60 किलो न्यूटन ऍज इट इज इथं दिलेलं. हा काय? फोर्स नाही. काय दिलेलं आपल्याला? मोमेंट. मोमेंट म्हणजेच काय? फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स काय असणार? किलो न्यूटन आणि डिस्टन्स कसं असणार? मीटर. म्हणजे किलो न्यूटन मीटर. ही काय झाली? मोमेंट इथं आपल्याला दिलेली आहे. मोमेंट म्हणजे फोर्स नाही. मोमेंट म्हणजे काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे फोर्सच्या कॅल्क्युलेशन मध्ये मोमेंट घ्यायची नाही. म्हणजे हा 90चा पार्ट आपण इथे घेणार नाही. हा झाला इक्वेशन नंबर 1. मोमेंट कधी घ्यायची? मोमेंटचं ज्यावेळी आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी काय करायची? मोमेंट कन्सिडर करायची. इथं फोर्सचं सर्व आपण ऍडिशन घेतो. इथं मोमेंट घ्यायची नाही. नेक्स्ट बघा. जर का आपल्याला मोमेंट ऍट पॉईंट ए घेतली तर काय होणार आहे? आरबीची व्हॅल्यू भेटणार आहे. जर का मोमेंट ऍट पॉईंट बी घेतली तर काय होणार आहे? आर एची व्हॅल्यू भेटणार. आतापर्यंत आपण काय केलं? मोमेंट ऍट पॉईंट ए घेत गेलो. आता काय करूया? मोमेंट ऍट पॉईंट बी घेऊया. म्हणजे तुमच्या सर्व कन्सेप्ट कशा होतील? क्लिअर होतील. आता मोमेंट ऍट पॉईंट बी घेऊया. म्हणजेच समेशन मोमेंट ऍट पॉईंट बी इज इक्वल टू काय करूया? 0 घेऊया. आता काय करायची? सर्व फोर्सेसची मोमेंट काय करायची? ऍट पॉईंट बी ला घ्यायची. मग इथे लिहूया क्लॉकवाईज मोमेंट इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज मोमेंट. आपण डायरेक्ट असं सुद्धा करू शकतो. मोमेंट ऍट पॉईंट बी इज इक्वल टू 0 आणि क्लॉकवाईज जाणारे प्लस, अँटी क्लॉकवाईज जाणारे मायनस, अशा प्रकारे सुद्धा कॅल्क्युलेशन करून काय करू शकतो? ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. परंतु जर का तीच जर का आपण सॉल्व्ह करत गेलो तर परत काय होणार आहे? जे काही क्लॉकवाईज आहेत ते एका साईडला येणार, अँटी क्लॉकवाईज आहेत ते एका साईडला येणार. म्हणून आपण डायरेक्ट काय करत असतो? अशा प्रकारे लिहित असतो. सिमिलरली फोरची ऍडिशन करताना आपण काय करतो? अपवर्ड जाणारे प्लस घेत असतो, डाऊनवर्ड येणारे मायनस घेत असतो. मग जर मायनस इज इक्वल टू जे ह्या साईडला आले तर काय होणार? प्लस होणार. म्हणजेच सगळे अपवर्ड फोर्स काय होणार? एका साईडला येणार, डाऊनवर्ड फोर्स एका साईडला येणार. म्हणून आपण काय करत असतो? अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करत असतो. दुसरी मेथड काय आहे? तर इथं आपण दुसऱ्या मेथडने कसं केलं असतं? अपवर्ड जाणारे प्लस आणि डाऊनवर्ड येणारे कसे घेतो? मायनस घेत असतो. मग इथं काय होणार? आर ए अपवर्ड चालला म्हणून प्लस आर ए. नेक्स्ट ही मोमेंट घ्यायची नाही. 60 कसा आहे? डाऊनवर्ड. डाऊनवर्ड म्हणजे -60. आर बी कसं झालं? वर म्हणजे प्लस आर बी. मग आता बघा, हा -60 तिकडे पाठवल्यानंतर काय होणार? प्लस होणार. म्हणजेच आर ए प्लस आर बी इज इक्वल काय होणार? 60. ही व्हॅल्यू कशी आली? सेम आली. म्हणून काय करत असतो आपण? जेवढे अपवर्ड आहेत ते एका साईडला घेतो, इज इक्वल टू डाऊनवर्ड आहेत ते एका साईडला घेत असतो. सिमिलरली क्लॉकवाईज मोमेंट, अँटी क्लॉकवाईज मोमेंट सुद्धा असंच. सध्या हे बघूया, नंतर ते एकदा चेक करूया. आता बघा, क्लॉकवाईज मोमेंट ऍट पॉईंट बी ला घेतो म्हणजे ह्या पॉईंटला येणार आहे. हा कसा जाणार आहे बघा? हा ए पॉईंट बी कडे कसं जाणार? ह्या डायरेक्शनने जाणार. ह्या डायरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज. म्हणजे इथं आपण क्लॉकवाईज मध्ये घेऊ शकतो. काय होणार? तो आर ए इंटू, जर काय ह्या ए पॉईंटला बी पर्यंत जायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? 2 + 2 4, 4 + 2 6 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. नेक्स्ट बघा, ही मोमेंट कशी जाणार आहे? क्लॉकवाईजच आहे. ऑलरेडी ही मोमेंट आहे, याला परपेंडिक्युलर डिस्टन्स नसणार. कारण ऑलरेडी कसं आहे? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स किलो न्यूटन, परपेंडिक्युलर डिस्टन्स मीटर, 90 किलो न्यूटन मीटर. म्हणजे यात फोर्स पण आलाय, परपेंडिक्युलर डिस्टन्स पण आलाय. म्हणून डायरेक्ट ही व्हॅल्यू काय करायची? पुट करायची. इथे असणार आहे 90. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार नाही, कारण काही मोमेंट आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे. कशी आहे ती? क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या डायरेक्शन. म्हणून काय करायची? इथं घ्यायची. इकडे काय करत असतो? सर्व व्हॅल्यूची ऍडिशन करत असतो. आता 60 बघा, बी कडे कसं जाणार? असा. असं म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध डायरेक्शन. विरुद्ध डायरेक्शन म्हणजे अँटी क्लॉकवाईज मध्ये येणार. मग सगळं सर्व क्लॉकवाईज इथं घेतलेले आहेत. इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज काय होणार? ही व्हॅल्यू 60 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. या 60 ला बी पर्यंत जायला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? 2 मीटर. म्हणजे 60 इंटू 2. कॅल्क्युलेट करूया. सर्व व्हॅल्यू आली का? आणि जर का आपण बी ला मोमेंट घेतो, मग आरबीचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं असणार? 0. याला कोणतेही डिस्टन्स इथे याला ट्रॅव्हल करावं लागणार नाही. म्हणजे आरबी इंटू 0 काय असणार आहे? 0. म्हणजे सर्व फोर्स इथे घेतलेले आहेत. कॅल्क्युलेट करूया. 6 आर ए प्लस 90 इज इक्वल टू 60 इंटू 2 किती येणार? 120. हा प्लस आहे, इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार. म्हणजेच 6 आर ए इज इक्वल टू 120 मायनस 90. 120 मायनस 90 किती येणार आहे? 30. म्हणजेच 6 आर ए इज इक्वल टू किती आलं? 30 आलं. इकडे हा 6 कसा आहे? आर एला इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच आर ए इज इक्वल टू
30/6. 30/6 किती आन्सर येणार? 5. ह्याचं जे काही युनिट असणार सर्व फोर्सेस कसे आहेत किलोमीटरमध्ये, याचं आन्सर कसं येणार आहे? किलो न्यूटन. आलेली आर ची व्हॅल्यू काय करूया? इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून आरबी ची व्हॅल्यू फाइंड आउट. पुट व्हॅल्यू ऑफ आर ए इन इक्वेशन 1. इक्वेशन नंबर 1 काय आहे? आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 60. आर ए ची व्हॅल्यू किती आहे? 5. इथं पुट करूया. 5 प्लस आर बी इज इक्वल टू 60. हा इकडे काय आहे? प्लस आहे. इकडे पाठवल्यानंतर काय होणार? मायनस होणार. म्हणजेच आर बी इज इक्वल टू 60 मायनस 5. 60 मायनस 5 किती येणार? 55. आन्सर कसं असणार आहे? युनिट त्याचं किलोमीटर, कारण सर्व फोर्स कसे किलोमीटरमध्ये. म्हणजेच आरबीची व्हॅल्यू किती आली? 55 किलो न्यूटन. आता हाच वेगळ्या मेथडने आपण कसं सॉल्व्ह करू शकतो बघा. समेशन मोमेंट ऍट पॉइंट बी. आता ह्या पॉइंटला मोमेंट घ्यायची. मोमेंट मध्ये कसं असतं? क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. आता हा आर ए बघा, मोमेंट घ्यायची आर ए ची. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ह्या ए ला बी पर्यंत जायला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? 2 + 2 + 2 म्हणजे 6. हा जाताना कसं जाणार? घड्याळ्याच्या दिशेने क्लॉकवाईज प्लस. नेक्स्ट बघा, ही मोमेंट क्लॉकवाईजच आहे म्हणून काय घ्यायची? +90. नेक्स्ट बघा, हा 60 जर का बी पर्यंत जायचं असेल तर कसं जाणार? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज कसे घेतो? मायनस, म्हणजे 60 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. या 60 ला इथे किती जायला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? 2. म्हणजे इथं काय केलं? सर्व फोर्स आपण घेतले, याच्या आता ऍडिशन करूया. म्हणजेच काय होणार? हा इथंच ठेवूया. आर ए इंटू 6 प्लस 90 मायनस 60 इंटू 2 किती येणार? 120 इज इक्वल टू काय असणार? 0 असणार. काय करूया? व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. इथं 6 आर ए आणि ही जे काय आन्सर येते ते इथं नोट डाऊन करूया. +90 मायनस 120 किती आन्सर आला? -30 इज इक्वल टू 0. -30 तिकडे पाठवल्यानंतर काय होणार? +30 होणार. म्हणजेच देअरफॉर 6 आर ए इज इक्वल टू काय होणार? 30. हा इकडे इंटू इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच आर ए इज इक्वल टू काय होणार? 30/6. इथं सेम व्हॅल्यू आली का बघा? 30/6. 30/6 किती येणार? 5 किलो न्यूटन. जर का सर्व मोमेंटची ऍडिशन इज इक्वल टू 0 घेतली तर काय करायचं? क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. सिमिलरली यात कसं? सर्व फोर्सेसची जर का ऍडिशन घेऊन इज इक्वल टू 0 ठेवलं तर अपवर जाणारे प्लस, डाऊनवर येणारे मायनस घेऊन काय करायचं? आन्सर फाइंड आउट करायचं. या 2 प्रकारच्या मेथड आहेत. यातील तुम्हाला जी मेथड आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. तर नेक्स्ट न्यूमेरिकल काय आहे? अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ 6 मीटर स्पॅन हॅज सब्जेक्टेड टू लोडिंग ॲज शोन इन फिगर. फाइंड सपोर्ट रिॲक्शन बाय ॲनालिटिकल मेथड. म्हणजे आपल्याला एक सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे, त्याचा स्पॅन म्हणजे ओव्हरऑल लेंथ किती दिलेलं आहे? 6 मीटर एवढी आपल्याला दिलेले आहे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे? ॲनालिटिकल मेथडने सपोर्ट रिॲक्शन आर ए आणि आर बी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग आता इथं आपल्याला कोणकोणते फोर्स आहेत? हा पॉईंट लोड आहे परंतु इन्क्लाइन आहे. हा काय आहे? युडियल आहे. जर का युडियल असेल तर आपण काय करत असतो? त्याचं पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करून घेत असतो. मग आता काय करूया? ही जी काही कॉम्प्लिकेटेड डायग्राम आहे ह्याचं आपण काय करूया? पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करून इथं ड्रॉ करूया. म्हणजे इथं काय असणार आहे? नॉर्मल रिॲक्शन आर ए. इथं ही नॉर्मल रिॲक्शन कोणती असणार आहे? आर बी. युडियलचं पॉईंट लोडमध्ये कसं कन्वर्ट करत असतो? तर हा फोर्स इंटू त्याचं डिस्टन्स. मग फोर्स किती आहे? 60 इंटू किती डिस्टन्सवरती तो डिस्ट्रीब्यूट झाला आहे ते डिस्टन्स किती आहे? 3. म्हणजेच 60 इंटू 3 काय असणार आहे? टोटल फोर्स असणार. आणि याचं युनिट काय असणार आहे? फोर्स इन न्यूटन. कुठे ॲक्ट होणार? टोटल डिस्टन्स 3 मीटर असेल तर त्याच्या हाफवरती काय होणार? ॲक्ट होणार. म्हणजे इथून या पॉईंटपर्यंत काय असणार आहे? 3 मीटर डिस्टन्स असणार. याचा हाफ काय आहे? बरोबर इथं सेंटरमध्ये. म्हणजेच इथं 1.5 मीटर आणि इथून 1.5 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती काय होणार? आपला जो काय युडियलचा पॉईंट लोड ॲक्ट आहे तो इथं बरोबर काय होणार? सेंटरला ॲक्ट होणार. 60 इंटू 3 म्हणजे किती? 180 न्यूटन. एवढा फोर्स काय होणार? बरोबर 3 मीटरच्या सेंटरला म्हणजे 1.5 वरती काय होणार? ॲक्ट होणार. नेक्स्ट बघा, हा पॉईंट लोड इथं आहे. ॲज इट इज ड्रॉ करूया. अँगल किती आहे? 30 डिग्री. तो लोड किती आहे? 50 न्यूटन. ह्या डायरेक्शनला असा ॲक्ट होतो. हा जर काही इन्क्लाइन असेल तर आपण याचं काय करत असतो? 2 कॉम्पोनंटमध्ये डिवाइड करत असतो. एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. करूया इथं. हा व्हर्टिकल, हा हॉरिझॉन्टल कोणत्या डायरेक्शनला चालला? ह्या पॉईंटकडे. म्हणून याची डायरेक्शन काय करायची? पॉईंटकडे द्यायचं. फोर्स किती आहे? 60. व्हर्टिकल असल्यामुळे साईन. अँगल किती आहे? 30. हा बघा, फोर्स 50. हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस आणि अँगल किती आहे? 30. हा इथं फोर्स इन्क्लाइन असल्यामुळे हा जो काय आपला पिंगड किंवा हिंजड सपोर्ट आहे
तो काय होणार आहे इथं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा दोन प्रकारे काय होणार आहे ॲक्ट होणार. म्हणजेच कोणत्या डायरेक्शनला टुवर्ड्स पॉईंटकडे काय असणार आहे, हा हॉरिझॉन्टल असल्यामुळे आर एच लिहायचा हॉरिझॉन्टलचा, आणि हा व्हर्टिकल असल्यामुळे आर व्ही व्हर्टिकलचा, आणि हा इन्क्लाइन असल्यामुळे याला बॅलन्स करण्यासाठी हा आपला फोर्स कसा असणार आहे, जो काय हिंज सपोर्ट आहे तो कसा असणार आहे, इन्क्लाइन असणार आहे. यातील अँगल किती असणार आहे, थिटा असणार, आणि जो काय फोर्स असणार तो काय असणार आहे, आर ए फोर्स असणार आहे. आता काय करूया, मोमेंट ॲट पॉईंट बी किंवा ॲट पॉईंट ए घेऊया. जर का आपण मोमेंट ॲट पॉईंट बी घेतली तर आपल्याला आर व्ही पण माहीत नाही, आर एच पण माहीत नाही. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू माहीत नसल्यामुळे तर आपण आर बीच्या ठिकाणी मोमेंट घेऊ शकत नाही, कारण कसं होणार, दोन अननोन व्हॅल्यू येणार. त्यामुळे काय करूया, ॲट पॉईंट एला काय करूया, मोमेंट घेऊया. म्हणजेच समेशन मोमेंट ॲट पॉईंट ए इज इक्वल्स टू 0. मोमेंट ॲट पॉईंट ए 0 क्लॉकवाईज कसे घेत असतो, पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज कसे घेत असतो, निगेटिव्ह. म्हणजे आता ह्या पॉईंटला सर्व फोर्सेसची काय करूया, मोमेंट घेऊया. मग पहिला फोर्स बघा 16 × 3 किती आहे, 180 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. जर का ह्या पॉईंटला इथे यायचं असेल तर 1.5 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. म्हणजेच काय होणार बघा, 0 इज इक्वल्स टू 180 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, 1.5. कसा येतो, घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज म्हणजेच पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स बघा, हा व्हर्टिकल किती आहे, 50 sin 30, 50 sin 30. याला जर का इथं इकडे यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, हे टोटल 3, आणि इथून ते हे डिस्टन्स किती आहे, 1 मीटर इथं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे हे 1 + हे 3 म्हणजे 4 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. हा येताना कसा येणार आहे, ह्या दिशेने म्हणजे घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज कसे घेतो, पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, हा 50 cos 30 बरोबर काय होतो, ह्या पॉईंटकडे येतो. मग ह्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का, नाही, म्हणजे ह्या पॉईंटच्या डायरेक्शन येतो, म्हणजे 0. 50 cos 30 इंटू 0 काय होणार आहे, 0 होणार आहे, नाही लिहिलं तरी चालतंय. नेक्स्ट बघा, आर बी इंटू आर बीला जर का ए पॉईंटपाशी यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, हे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. इथून ते डिस्टन्स किती दिलं आपल्याला, 2 मीटर दिले. म्हणजे हा 2 + 1 3, 3 + 3 6 मीटर. म्हणजे इथून ते डिस्टन्स किती आहे, 6 मीटर एवढं त्याला डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. हा येताना कसा येतो, ह्या डायरेक्शन म्हणजेच अँटी क्लॉकवाईज कसे घेतो आपण, मायनस. कॅल्क्युलेट करूया, ही मायनस व्हॅल्यू इज इक्वल्सच्या तिकडे पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजेच काय होणार, 6RB इज इक्वल्स टू, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 180 इंटू 1.5 ब्रॅकेट कंप्लीट, प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 50 sin 30 इंटू 4 ब्रॅकेट कंप्लीट. किती आन्सर आला आपलं, 370. हा आर बीला इकडे 6 इंटू इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच RB इज इक्वल्स टू 370 डिवायडेड बाय 6. म्हणजेच RBची व्हॅल्यू किती येणार, कॅल्क्युलेट करूया. 370 डिवायडेड बाय 6 किती आन्सर आला आपलं, 61.667. फोर्स आहे, फोर्सचं युनिट कसं आहे, इथं आपल्याला न्यूटनमध्ये दिलेलं आहे, म्हणून येणार आन्सर कसं असणार आहे, न्यूटन. आता काय करूया, सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ॲडिशन करूया. हॉरिझॉन्टल फोर्स म्हणजेच काय, समेशन एफ हॉरिझॉन्टल म्हणजेच काय, एक्स, म्हणजे समेशन एफ एक्स इज इक्वल्स टू 0. हॉरिझॉन्टलला कसे असतात, राईटला जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्टला येणारे निगेटिव्ह. ह्या सर्व गोष्टी रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं होतं, त्याच आपण इथं काय करतोय, वापरत असतोय. समेशन एफ एक्स इज इक्वल्स टू 0. मग आता काय करूया, सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची काय करूया, ॲडिशन करूया. पहिला हॉरिझॉन्टल कोणता आहे, हा RH, कोणत्या डायरेक्शनला चालला, राईटला जाणार आहे, प्लस. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल, हा हॉरिझॉन्टल आहे, 50 cos 30 कोणत्या डायरेक्शनला येतो, ह्या डायरेक्शन. म्हणजेच लेफ्टला येणारे फोर्स कसे घेतो, मायनस. हा मायनस तिकडे पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजेच RH इज इक्वल्स टू 50 cos 30. कॅल्क्युलेट करूया, RH इज इक्वल्स टू 50 cos 30. 50 cos 30 किती आन्सर आला आपलं, 43.301. युनिट काय असणार आहे, सर्व फोर्स इथं कसे आहेत आपले न्यूटनमध्ये, येणार आन्सर कसं असणार आहे, न्यूटन. इथं RHची व्हॅल्यू भेटली. आता काय करूया, समेशन FY इज इक्वल्स टू 0 पुट करून व्हॅल्यू पॉईंट आउट करूया. समेशन FY इज इक्वल्स टू 0. FY मध्ये अपवर्ड जाणारे कसे घेतो, पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणारे कसे घेत असतो, निगेटिव्ह. मग आता सर्व व्हर्टिकल फोर्स बघा, RV अपवर्ड चालला, अपवर्ड म्हणजेच पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, हा 180 कसा, डाऊनवर्ड म्हणजे -180. नेक्स्ट फोर्स कोणता आहे, 50 sin 30 कोणत्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड म्हणजेच मायनस. नेक्स्ट कोणता आहे, हा RB कोणत्या डायरेक्शनला चालला, अपवर्ड जाणारे कसे घेतो, पॉझिटिव्ह, इज इक्वल्स टू 0. इथं RV आणि RB ह्या दोन अननोन व्हॅल्यू आहेत, त्यातले RB आपण इथं फाइंड आउट केले, ही व्हॅल्यू इथं पुट करूया. म्हणजेच काय होणार बघा, RV -180 -50 sin 30 प्लस RBची व्हॅल्यू किती आहे, 61.667.
667 इज इक्वल्स टू 0. आता ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कॅल्क्युलेट करूया. RV -180 -50 sin 30 प्लस 61.667 किती आन्सर आला आपलं -143.333 इज इक्वल्स टू 0. ही मायनस आहे, इकडे पाठवल्यानंतर प्लस होणार, म्हणजेच RV इज इक्वल्स टू 143.333. ह्याचं युनिट काय असणार आहे, सर्व फोर्स इथं न्यूटनमध्ये असल्यामुळे न्यूटन. इथं RV व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे, इथं RH व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू माहीत आहेत. जर का हा आपल्याला रिझल्टंट R काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. RA इज इक्वल्स टू काय असतं, अंडररूटमध्ये हॉरिझॉन्टल रिॲक्शनचा स्क्वेअर प्लस वर्टिकल रिॲक्शनचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. अंडररूटमध्ये RH व्हॅल्यू किती आहे 43.301चा स्क्वेअर प्लस RV वर्टिकलचा किती आहे 143.333चा स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया. RA ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर करूया. जे काय आन्सर येईल त्याचं काय करूया, अंडररूट घेऊया. म्हणजे काय येणार आपला RA ब्रॅकेटमध्ये 43.301चा स्क्वेअर प्लस 143.333चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू काय तर आन्सर आलं. या आन्सरचं काय करायचं, अंडररूट घ्यायचं. किती आन्सर आलं आपलं 149.730. पुढचं 0 लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. युनिट काय असणार आहे न्यूटन, कारण सर्व फोर्स इथं कसे आहेत न्यूटनमध्ये. इथं आपण RA फाइंड आउट केलेला आहे. ह्या RAनं हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट केला, तो अँगल थिटा आपण कसा काढत असतो, तर रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस या चॅप्टरमध्ये या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याच आपण इथं काय करतोय, वापरतोय. मग काय थिटा कसा काढत असतो, थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ रिॲक्शन y डायरेक्शन डिवाइड बाय रिॲक्शन x डायरेक्शन, म्हणजेच RY डिवाइड बाय RX. त्यालाच आपण वर्टिकलला आपण काय म्हटलंय V म्हटलंय, म्हणजे RV डिवाइड बाय हॉरिझॉन्टलला काय म्हटलंय RH म्हटलंय. मग व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनवर्स ऑफ RVची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेलं आहे 143.333 डिवाइडेड बाय RHची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेलं आहे 43.301. म्हणजे जे काय आन्सर येणार ते काय असणार थिटा. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 143.333 डिवाइडेड बाय 43.301 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू किती आन्सर आला आपलं 73.190. 0 लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. काय येणार डिग्री. म्हणजे जो काय आपला RA आहे तो किती आलेला आहे आपला 149.73 आणि त्याने अँगल किती क्रिएट केला, हा अँगल थिटा 73.190. तर या टाईपचे न्यूमरिकल आपल्याला एक्झामला 4 मार्क्स किंवा 6 मार्कला विचारले जातात. एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये 4 न्यूमरिकल पाहिलेले आहेत. डिफरंट टाईपचे डिफरंट न्यूमरिकल पाहिलेले आहेत. यातीलच फक्त काय करतात, व्हॅल्यू चेंज करून आपल्याला न्यूमरिकल एक्झामला विचारू शकतात. यात जर का बेसिक कन्सेप्ट आपल्या जर का लक्षात आल्या तर कोणत्याही टाईपचा कसाही न्यूमरिकल दिला तर आपण काय करू शकतो, इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणून काय करायचं, ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक बघायच्या आणि मॅक्सिमम न्यूमरिकल सॉल्व्ह करून आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपले काय होणार आहे आन्सर फाइंड आउट करण्याची ॲक्युरेसी वाढणार आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला थोडा जरी फायदा झाला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतात. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.